मी तुम्हाला आज 3 शब्द सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे यावर तुम्हाला मी आज बाबाच्या आधारे थोडं बहुत काही सांगू इच्छितो. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवंत कृपेची प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निरंकार बैठक होत होती. बाबांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली. सुरुवात केली बाबांनी. म्हणजे जसे जसे सेवकं वाढत गेले तसे तसे बाबांनी बैठकीला उपस्थित राहत होते आणि त्यानुसार सेवकांना शब्दरूपी जे म्हणजे आपल्या मार्गदर्शनानुसार आपल्या तत्वावर बोलत होते. म्हणजे आपण ह्या मार्गात असताना कसं वागलं पाहिजे, काय पाळलं पाहिजे. बाबांनी तर आपल्या सर्व सेवकांना आपल्या फॅमिलींना सत्य आणि मर्यादा आणि प्रेम याच्यावर आपल्या परिवारात आपल्या व्यवहारात कसे आणणे हे बाबांनी सांगितलेलं आहे. बाबा सांगून गेले, शब्द हा सैतान आहे, शब्द हा भूत आहे. सेवकांचे शब्द हेच एक भगवंताचे शब्द होते. आपल्या बाबाचे शब्द हेच आपल्या सेवकांचे शब्द होते. बाबा फोटो देताना सेवकांना वेळोवेळी हे सांगत असे की आपल्या आचरणात, आपल्या फॅमिलीत, सेवकात, कुटुंबात काय आणणे, फक्त सत्य, मर्यादा आणि प्रेम याचबद्दल बाबा वारंवार मार्गदर्शन करायचे आणि आपल्या सेवकाकडून शब्दसुद्धा घेत होते. पण आपण शब्द बाबांना आधी बाबाच्या काळातले सेवकांनी बाबांना शब्द दिले. कोणी पाडले, कोणी नाही पाडले, कोणाला फायदा झाला, कोणी पाडले त्याला फायदा झाला, नाही पाडले त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. तर बघा, मी तुम्हाला ह्या सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे याच्यावर आज तुम्हाला मी सांगणार आहे. सत्य म्हणजे आपल्या आत्म्यातून निघालेला शब्द हा सत्य. सत्य शब्द निघतो केव्हा? समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही. समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही आणि आपल्या मनात शब्द निघणारा शब्द, नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट शब्दाचा परिणाम होऊ नये, समाधान देणारे शब्द म्हणजे सत्य आणि आपल्या वारंवार परिवारामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये बोलणे. आपल्या शब्दांनी कोणाला वाईट होऊ नये, कोणाचं मन दुखवू नये. शब्द खोटं, सत्य म्हणजे काय? बाबांनी काय घेतलं आपल्याकडून वचन? सत्य म्हणजे खोटं बोलणे आहे, सर्राट खोटं बोलणे. अशा शब्दांनी कोणाची फसवणूक होते? भगवंताची नाही, आपल्या मानवाची फसवणूक होते. मानवानी खोटं बोलून कोणाची फसवणूक केलेली आहे? मानवाची फसवणूक केलेली आहे. परमेश्वराला ते सत्य कटू आहे. कटू म्हणजे बाबाला न पटणारा शब्द म्हणजे हा बाबाने काय सांगितलेला, कोणता शब्द सांगितलेला? कटू. आपण सत्य म्हणजे खराब, वाईट, परमेश्वराला प्रिय नसते ते. भगवान के घर देर है अंधेर नहीं. भगवान के घर देर है अंधेर नहीं या म्हणेसुद्धा प्रमाणे फार उशिरा कळते. मला थोडंसं चांगलं नाही वाटत आहे, मला थोडंसं बरं नाही आहे, डोकं असं भारी भारी वाटत आहे मला. तरी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. माझे मन काही लागत नाही, खूप दिवसापासून माझा व्हिडिओ अपलोड नाही झालेला आहे. या मार्गाची जागृत कृपा सत्तेच्या व्यवहारात केली पाहिजे. या मार्गाची जागृत कृपा सत्तेच्या मार्गावर मर्यादात केली पाहिजे. सत्य कार्याची भिंती मनात ठेवू नये माणसानं. मी सत्य केलं तर सत्यच करीन याची मनात भीती ठेवायचीच नाही. आपण जर
सर्राट खोटं असलो तर आपल्याला त्याची काही ना काही शंका असते आणि खोटारडा माणूस तो ओळखायलाच येतो. भगवंतानं नेहमी जवळ सत्य परमेश्वर आहे. कोण आहे? मग खाते हां. सत्य आहे. कुटुंबात लोकांमध्ये मर्यादा असते. सर्व व्यवहार प्रेमाने वागतात. हेच सत्य आहे. असंच बाबांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. बाबांनी आणखी एक आपल्याला मर्यादा दिलेली आहे. मर्यादेचं पालन करायला सांगितलेलं बाबांनी आपल्याला. सत्य, मर्यादा, प्रेम. बाबांनी आपल्या कुटुंबात मर्यादा दिलेली आहे. अल्लाह की देन नाही दिये. भगवान आपल्या कुटुंबातील मर्यादा पाळली पाहिजे. मर्यादा म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये पण. स्त्रियांनी, बाबांनी, आपल्या पतिदेवांनी आपल्या पत्नीशी, आपल्या पोराबाराशी, आपल्या व्यवहार मानवाने मर्यादेशीर मानवाने मानवाप्रमाणे वागावे, हे बाबाचे म्हणणे आहे. मानवाने जनावराप्रमाणे नाही वागावे. चाहे तो मुलगा असो, चाहे ते पत्नी असो, चाहे तो पती असो. शेवकाने शेवकाप्रमाणेच वागलं पाहिजे. बाईनी बाईसारखाच व्यवहार केलेला पाहिजे. शेवकाने शेवकाशी वागताना मर्यादाने वागावे. मर्यादाने एकदम लिमिटच्या बाहेर जाऊन वागू नये. लिमिटच्या बाहेर जाऊन वागलेल्याचे आणि माणसाने जो सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे अशा किंवा गरीब असो या श्रीमंत असो, गरीब असो श्रीमंत असो, याच्यामध्ये माणसाने भेदभाव नाही ठेवला पाहिजे. गरीब राहिला त्याला ठुकरावून दिलं, मोठा राहिला त्याला जवळ केलं, कारण की त्याच्याजवळ पैसा आहे, याच्याजवळ काही नाही आहे. पैसावाला कामाचा नाही, गरीब आपला कामाचा आहे. बाबांनी ही याची मर्यादा दिलेली आहे. एक फॅमिलीमध्ये आपल्या मर्यादा दिली आहे. आपसात प्रेमाने वागणे. बाबांनी एक प्रेमसुद्धा दिलेलं आहे. प्रेम नुसतं प्रेम आपल्याला आपल्या सर्व फॅमिलीवर, आपल्या सेवकांवर, सगळ्यांवर बाबांनी सांगितलं आहे. बाबांनी प्रेम हा शब्द कोणता आहे? हा दुसरा नाही आहे, हा लफडेबाजीचा प्रेम नाही आहे. हा आपला सर्व सेवकाच्या याच्या आचरणातला, विचारातला खरी मर्यादा ती पाळली पाहिजे. पाळल्यामुळे घरात आपसात, त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख, शांती, एकमेकाशी प्रेमाने, भावनेने निर्माण केले पाहिजे. बाबांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे, मर्यादा दिलेली आहे. सेवकाने आपल्या कुटुंबात सर्वांसमोर प्रेमाने वागले पाहिजे. कोणाला राग तर येते, राग कोणाला नाही, सर्वांनाच येते. पोरं चिडचिड करते, बायको चिडचिड करते, नवरा चिडचिड करते, सगळ्यांवरच होते, राग येते. तो कॉमन आहे म्हणा. पण कसं लहान मुलांनासुद्धा आपण प्रेमानं समजून सांगितलं पाहिजे. मुलंही चुकी करतात, जिद्द करतात कोणत्या गोष्टीला म्हणजे नाही म्हटलं तरी आपण म्हणजे मुलं जिद्द करतात. त्यांना प्रेमानं समजून सांगलं. जोपर्यंत आपले मुलं प्रेमाने समजतात तोपर्यंत समजून सांगितलं पाहिजे. मुलांचं कसं, मुलांना रागवलं आत्मबळ कमी होते, त्यांचं आत्मबळ कमी होते, जेणेकरून मर्यादा भंग होते. जर आपण प्रेम जर नाही दाखवलं, त्यात मर्यादा भंग होते. आणि भगवंताला आवडणारा गुण म्हणजे प्रेम आहे. आवडणारा गुण म्हणजे भगवंताला प्रेम आहे. म्हणून बाबांनी आपल्याला सत्य, मर्यादा, प्रेम हे 3 शब्द बाबांनी आपल्याला ह्या शब्दांनी बांधून घेतलेला आहे. आणि आपल्याला ह्याच शब्दाची आपल्याला वागणूक करायची आहे. तुम्ही पण करा, मी पण करीन. एवढे बोलून मी तुम्हाला इथेच माझे 2 शब्द थांबवते. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. सगळ्यांना माझा नमस्कार.